खरं तर तुम्ही म्हणजे शिवसेनेत जाणं हा खूप मोठा त्यावेळेस धक्का झालं होता. की आता ती दोन नाही नाही तरी पण इती जाती झाली, सगळं बोलवण झाली, आता जुनी झाले मी. नाही 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 ते झालं सगळं. पण तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं तिथं म्हणजे ऍडजस्ट केलं स्वतःला की हिंदुत्ववादाच्या भूमिकेला म्हणजे थोडंसं बाजूला सारून तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे मांडत असता, तर असा कुठं भविष्यामध्ये स्पेस आहे का की तुम्हाला समजा भाजपकडून ऑफर आली किंवा समजा अजितदादांकडून नसेल ऑफर असं आली? वाटतंय का तुम्हाला? नसेल असं वाटतंय का? हा म्हणजे मग काय कारण कुठवर आपण संघर्षच करायचा आणि आंदोलनच करायची. दादा मला ती कविता पूर्ण येत नाही, पण त्याची ओळ फार छान आहे. झूट बोलून आयुष्य सजवण्याची निमंत्रणं आम्हाला नाही आली असं अजिबातच नाही. फक्त ते करायचं की नाही हा इथिक्सचा भाग आहे आणि त्या इथिकनुसार आपण ठरवत असतो. मला असं वाटतं की मला ते करायचं असतं तर 2.5 वर्ष आधीच केलं असतं ना, तो निर्णय जर घ्यायचा असता तर. आता तर त्यांच्याकडे सगळं थिएटर फुल आहे, बाल्कनीतली पण जागा फुल झालेली आहे. निर्णय घ्यायचा होता तर तेव्हा घेतला नाही, आता निर्णय काय घेणार आहे? आत्ता निर्णय घ्यायचा असेल तर आता लढण्याचा निर्णय घ्यावा लागेल. बरं, एवढ्या सगळ्यानंतर म्हणजे एक आता गंमत म्हणून सांगते. खरं तर चावडीवर हे बोलणं किती प्रशस्त असेल माहीत नाही, पण मला सांगा, आमच्याकडनं एक महिला गेली, तिने जाताना सांगितलं की मी नीलम गोरेच्या त्रासाला कंटाळून जाते. मग आमच्याकडनं दुसरी गेली, ती म्हणाली मी नीलम गोरेंच्या त्रासाला कंटाळून जाते. मग आमच्याकडनं नीलम गोरेच गेल्या. हे बरं मजेशीर आहे. बरं, मग नीलम गोरे गेल्यामुळे आमच्याकडे मनीषा कायंदे सुखावल्या होत्या, पण मग मनीषा कायंदेही तिकडेच गेल्या. बरं, मनीषा कायंदे जाताना नीलम गोरे आणि मीनाताई कांबळेंवरती त्यांनी बिल फाडलं होतं, मग मीनाताई कांबळे पण तिकडेच गेल्या. मला सांगा, ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्या सगळ्या एका ठिकाणी आहेत. बरं, ह्यांनी सगळ्यांवर बिलं फाडताना एक एक बिल माझ्याही नावानं फाडलेलं आहे. आता ह्या सगळ्यांच्या सोबत पुन्हा मी जाऊन काय करणार आहे बरं? आणि मी जाईन का? मुळात माझी ओळख जी आहे ती मला वाटतं माझ्या इथिक्समुळे जास्त आहे. सुषमा अंधारेकडे वेगळे पण काय होतं, सुषमा अंधारला कुठलाही राजकीय वारसा नाही आहे. म्हणजे आपण रोहित पाटलांना राजकीय वारसा सांगू शकतो किंवा आदिती तटकरेंना वारसा सांगू शकतो. सुषमा अंधारेकडे कुठलाही राजकीय वारसा नाही आहे, कुठलंही फार फायनान्शियल बॅकग्राऊंड नाही आहे, कुणी राजकारणात नाही आहे, घरातलं काही घेणं देणं नाही आहे. तरीसुद्धा सुषमा अंधारे एक वेगळी ओळख दिसते, ती तिच्या इथिक्समुळे दिसते. ते इथिक्स जर मी गमावले, समजा जर ते माझे तत्वच मी गमावले, तर माझं राजकारणातलं सत्वच राहणार नाही आणि सत्व संपलं की अस्तित्वही जाईल आणि मग मला काय महत्त्व उरणार आहे?